गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या टॉपिकमधील दुसरा कंटेंट तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट याविषयी बोलणार आहे. तरी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन आणि अपडेटेड व्हिडिओज मिळवण्यासाठी या चॅनलवरती अपडेट राहा. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण कॉस्टचे एलिमेंट कोणते कोणते आहेत हे आपण पाहिलं होतं. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट म्हणजे काय ते पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट हे वेगवेगळ्या बेसिसवरती केलं जातं आणि त्यातील काही बेसिस आजच्या या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिला बेस आहे तो म्हणजे कॉस्टला क्लासिफाय करत असताना कॉस्ट ही टाईमच्या बेसिसवरती देखील क्लासिफाय करता येते. आता ह्याचं क्लासिफिकेशन कसं होईल तर पहिलं म्हणजे हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय तर जी कॉस्ट ऑलरेडी इन्कर्ड झालेली आहे किंवा ऑलरेडी ती आपल्याला ऑकर झालेली आहे तर अशा कॉस्टला आपण हिस्टॉरिकल कॉस्ट असं म्हणतो. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हिस्टॉरिकल कॉस्ट रेफर्स टू द ओरिजिनल कॉस्ट ॲट द टाइम ऑफ अ ट्रान्झॅक्शन. द असर्टनमेंट ऑफ सच कॉस्ट कॅन बी डन आफ्टर इट हॅज बीन इन्कर्ड. इट इज ऑब्जेक्टिव्ह इन नेचर अँड कॅन बी व्हेरीफाईड आफ्टर ॲक्च्युअल ऑपरेशन टेक्स प्लेस. याचा अर्थ असा की कॉस्टला जर आपल्याला वर्गीकरण करायचं असेल तर टाइम बेसिसमध्ये हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय तर जी कॉस्ट एखादी वस्तूची तयार केल्यानंतर आपल्याला जी त्याची किंमत मिळते तर त्या किमतीला आपण काय म्हणतो हिस्टॉरिकल कॉस्ट. याला हिस्टॉरिकल आपण काय म्हणतो कारण की ही कॉस्ट ऑलरेडी इन्कर्ड झालेली असते. याला आपण पुन्हा एकदा कंट्रोल करू शकत नाही. म्हणजेच काय जेव्हा एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन केल्यानंतर जी कॉस्ट आपल्याला मिळतो तर त्या कॉस्टला आपण काय म्हणतो तर हिस्टॉरिकल, कारण ती कॉस्ट ऑलरेडी इन्कर्ड झालेली आहे. त्याला आपण कमी करू शकत नाही, त्याला आपण बदलू शकत नाही, म्हणून त्या कॉस्टला काय म्हणतात तर हिस्टॉरिकल कॉस्ट असं म्हणतात. आणि यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्री डिटरमाइंड कॉस्ट. आता प्री डिटरमाइंड याचा अर्थ काय तर जी कॉस्ट अगोदरच ठरवलेली असते. म्हणजे जर एखादी वस्तू किंवा सेवा ही आपल्याला जर निर्माण करायची असेल तर ती निर्माण करत असताना आपण त्या वस्तूची किती किंमत असली पाहिजे किंवा त्या सेवेची किती किंमत असली पाहिजे याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून आपण काही किंमत ही ठरवत असतो. त्या किमतीलाच इथे काय म्हणतात तर प्री डिटरमाइंड. याला तुम्ही दुसऱ्या शब्दामध्ये स्टँडर्ड कॉस्ट असं देखील म्हणू शकता. काही लोक याला एस्टिमेटेड कॉस्ट असं देखील म्हणतात. सो द डेफिनेशन ऑफ प्री डिटरमाइंड कॉस्ट इज predetermined cost is the cost computed even before commencement of an operation or activity. म्हणजेच एखादी प्रोसेस सुरू करण्यापूर्वी जी कॉस्ट तुम्ही ठरवलेली असते तर त्या कॉस्टला काय म्हणतात तर प्री डिटरमाइंड कॉस्ट असं म्हणतात. इट इज असर्टेन आयदर फ्रॉम पास्ट डेटा और ॲज पर ऑर्गनायझेशनल स्टँडर्ड्स. आता ही प्री डिटरमाइंड कॉस्ट कशी ठरवतात तर बघा, जर एखादी कंपनी नवीन असेल म्हणजे पहिल्यांदाच ती मार्केटमध्ये आलेली असेल, त्यांच्याकडे मागचा कुठल्याही प्रकारचा डेटा नाही, अशा वेळेला ती कंपनी काय करते तर त्या कंपनीसारखी दुसरी जी एखादी कंपनी आहे तर त्या कंपनीचे कॉस्ट स्ट्रक्चर काय आहे हे विचारात घेऊन ते एखादी स्टँडर्ड कॉस्ट ठरवतात. किंवा काही वेळेला गेल्या वेळेला जर त्या कंपनीकडे एखादं प्रोडक्ट तयार करत असताना त्या प्रोडक्टचा जर कॉस्टिंगचा डेटा असेल तर त्या डेटाच्या बेसिसवरती ही प्री डिटरमाइंड कॉस्ट किंवा स्टँडर्ड कॉस्ट ही ठरवले जाते. आता दुसरं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ एलिमेंट्स. आता नेचर ऑफ एलिमेंट हे आपण गेल्या व्हिडिओमध्येच पाहिलेले आहेत. आता यामध्ये काय तर मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. ॲक्च्युली याचं क्लासिफिकेशन आपण गेल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, तरी देखील मी याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी करणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट करत असताना एलिमेंट क्लास कॉस्टचे 3 आहेत. एक आहे तो म्हणजे मटेरियल, दुसरा आहे तो म्हणजे लेबर आणि तिसरा आहे तो म्हणजे ओव्हरहेड्स. आता मटेरियल वाईज क्लासिफिकेशन करत असताना एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करताना जे काही मटेरियल ते डायरेक्ट असू द्या किंवा इनडायरेक्ट मटेरियल असू द्या तर हे जे काही मटेरियल आपल्याला ती वस्तू किंवा सेवेचे उत्पादन करण्यासाठी लागत असतं ते मटेरियल आणि ते डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल ह्या दोन्हींची जी काही कॉस्ट इन्कर्ड होते तर त्या कॉस्टला आपण मटेरियल कॉस्ट असं म्हणतो. त्याचप्रमाणे लेबर कॉस्ट. वस्तूच्या निर्मितीमध्ये जेव्हा एखादा कर्मचारी हा त्या ठिकाणी एंगेज असतो किंवा तो प्रत्यक्षपणे त्या वस्तूचं निर्मिती करत असतो किंवा तो सेवा देत असतो, अशा वेळेला त्या कामगाराला जो काही पगार दिला जातो, जो काही मोबदला दिला जातो, जो काही मानधन दिलं जातं
ते सर्व मानधन किंवा तो पगार हा लेबर कॉस्ट म्हणून कन्सिडर केले जातात. त्याच प्रमाणामध्ये ओव्हरहेड्स म्हणजे काय तर इतर खर्च, म्हणजे वस्तू किंवा सेवा तयार झाल्यानंतर जे काही खर्च त्या वस्तूच्या निर्मितीनंतर त्या वस्तूला बाजारात पोहोचवेपर्यंत करण्यासाठी जो काही खर्च लागतो तर त्या सर्व खर्चांची बेरीज म्हणजेच काय तर ओव्हरहेड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्व अप्रत्यक्ष खर्चांची बेरीज म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला ओव्हरहेड असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या सगळ्यांची टोटल जर केले आपण तर त्याला आपण काय म्हणतो कॉस्टिंगमध्ये ओव्हरहेड्स. तिसरा मुद्दा क्लासिफिकेशनचा आहे तो म्हणजे डिग्री ऑफ ट्रेसेबिलिटी टू दी प्रोडक्ट. याचा अर्थ काय तर तुम्ही त्या वस्तूमध्ये बघून तुम्ही त्या वस्तूची कॉस्ट काढू शकता, म्हणून इथे त्याचं क्लासिफिकेशन आहे डिग्री ऑफ ट्रेसेबिलिटी टू द प्रोडक्ट. आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या कॉस्ट आहे, एक म्हणजे काय तर डायरेक्ट कॉस्ट आणि दुसरी आहे ती म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट. So the direct cost, also known as traceable cost, it can be directly attributable or traceable to the production of a specific product or service or activity. आता डायरेक्ट कॉस्टला ट्रेसेबल कॉस्ट असं म्हणतात. ट्रेसेबल असं का म्हणतो कारण की जेव्हा एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेव्हा वस्तूकडे पाहिल्या क्षणीच आपल्याला त्या वस्तूची किंमत दिसते. उदाहरणार्थ जर आपण डस्टर मॅन्युफॅक्चरिंग केलं असेल तर डस्टरकडे पाहिल्या आपल्याला जो काही कापूस दिसतो किंवा ते जे काही लाकडाचं ठोकळा दिसतो तर ही जी काही ते लाकूड किंवा ते जो काही कापूस आहे तर त्याच्या संबंधी जो काही खर्च केलेला असेल तर ती कॉस्टला आपण काय म्हणतो तर डायरेक्ट कॉस्ट, कारण की ती वस्तूकडे पाहिल्यानंतर आपल्याला इझिली ट्रेस करता येते म्हणून त्याला कॉस्टला आपण काय म्हणतो डायरेक्ट कॉस्ट असं म्हणतो. तर दुसरीकडे इनडायरेक्ट कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज कॉमन कॉस्ट. इट इज जनरली कॉमन टू सेव्हरल प्रोडक्ट्स, thus is either difficult to trace to a certain specific product, service or activity, or the process of doing so is uneconomical. याचा अर्थ असा आहे की जशी डायरेक्ट कॉस्ट त्या वस्तूमध्ये बघितल्या आपल्याला दिसते त्याप्रमाणे इनडायरेक्ट कॉस्ट ही वस्तूकडे पाहिल्यानंतर दिसत नाही. उदाहरणार्थ डस्टरचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना इलेक्ट्रिसिटीवरती केलेला खर्च हा खर्च आहे, परंतु तो कसा आहे इनडायरेक्ट आहे, म्हणजे तो आपल्याला दिसत नाही, तो अप्रत्यक्ष खर्च आहे. तर अशा प्रकारचे जे काही खर्च जे आपण एखाद्या वस्तूकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येत नाहीत परंतु ते त्या वस्तूवरती करणं गरजेचं असतं, अशा सर्व खर्चांना आपण काय म्हणतो तर इनडायरेक्ट कॉस्ट. आणि हे सर्व खर्च हे कॉमन खर्च असतात. जसं की एखादी फॅक्टरी जर भाड्याने घेतली असेल तर त्याचा रेंट पेड केला असेल तर रेंट ही देखील काय झाली इनडायरेक्ट कॉस्ट झाली. अशा प्रकारचे जे काही जाहिरात झाली किंवा डिलिव्हरीचा खर्च झाला, वस्तू मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही खर्च करण्यात आला किंवा जाहिरातीसाठी जो काही खर्च करण्यात आला तर हे सर्व खर्च हे इनडायरेक्ट कॉस्ट म्हणून कन्सिडर केले जातात. आणि आजचं चौथं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे असोसिएशन विथ द प्रोडक्ट. आता असोसिएशन याचा अर्थ इथे काय यायचा आहे तर तुम्ही त्या वस्तूचं कडे पाहिल्यानंतर त्या वस्तूशी कोणती कॉस्ट रिलेटेड असेल तर याचं तुम्हाला असोसिएशन या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे प्रोडक्ट कॉस्ट आणि दुसरं आहे ते म्हणजे पिरियड कॉस्ट. आता प्रोडक्ट कॉस्ट म्हणजे काय तर प्रोडक्ट कॉस्ट आर द कॉस्ट which become part of the cost of product rather than expenses of the period in which they are incurred. They are also included in inventory value. They are treated as asset in financial statement until the goods they are assigned to sell, they become an expense at that time. या ठिकाणी प्रोडक्ट कॉस्ट म्हणजे काय तर प्रोडक्ट कॉस्ट ही त्या वस्तूची जेव्हा निर्मिती केली जाते तेव्हा निर्मिती करत असताना त्या वस्तूवरती जो काही खर्च केला जातो त्या खर्चाला आपण आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहितो. तर हे जे काही खर्च असतात तर ते खर्च त्या ठिकाणी प्रोडक्टशी रिलेटेड आहेत म्हणून ते प्रोडक्ट कॉस्ट मानले जातात. पण ते कधीपर्यंत जोपर्यंत ती वस्तू पूर्णपणे विक्री होत नाही तोपर्यंत. पण एकदा का त्या वस्तूची विक्री झाली की त्या सर्व खर्चांना या ठिकाणी एक्सपेन्स असं म्हटलं जातं. कारण की मी एक्सपेन्स आणि कॉस्ट मधला फरक सांगितला. कॉस्ट म्हणजे काय तर जे खर्च आपण प्रोडक्शनच्या पूर्वी केलेले आहेत त्या सर्व खर्चांना आपण म्हणतो कॉस्ट, आणि जे खर्च आपण एखादं प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जो काही खर्च त्या वस्तूवरती करतो तर त्या खर्चाला आपण या ठिकाणी काय म्हणतो तर एक्सपेन्स असं म्हणतो. यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय तर पिरियड कॉस्ट. Period costs are the costs which are not associated with the production. They are treated as an
expense of the period in which they are incurred. Such costs include general administrative cost, salesman salaries and commission etc. They are charged against the revenue of the relevant period. इथे बघा पिरियड कॉस्ट म्हटलेला आहे. पिरियड कॉस्ट म्हणजे काय, तर त्या कालावधीमध्ये जी कॉस्ट इन्कर्ड आपल्याला होते तर त्या कॉस्टला आपण इथे काय म्हणतो तर पिरियड कॉस्ट. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या वर्करच्या सॅलरीवरती खर्च केला असेल तर त्याची सॅलरी ही एखाद्या महिन्यापुरती किंवा त्या वर्षापुरती ती मर्यादित असते, तर ती सॅलरी त्याच वर्षी तुम्हाला दाखवावी लागेल त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीची सॅलरी पुढच्या वर्षीच्या प्रोडक्शनच्या डिपार्टमेंटच्या खर्चामध्ये तुम्ही त्याला दाखवू शकत नाही. म्हणजेच काय, तर पिरियड कॉस्ट ही त्या पिरियडमध्येच इन्कर्ड होते आणि ती त्या वस्तूलाच ती चार्ज केली जाऊ शकते. परंतु प्रोडक्ट कॉस्ट ही सुरुवातीला पिरियड कॉस्ट असते आणि नंतर ती कॉस्ट ही एक्सपेन्स बनते. परंतु पिरियड कॉस्ट ह्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या त्या पिरियडशी संबंधित असतात. आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की सॅलरी असेल किंवा सेल्समनचा पगार असेल किंवा प्रशासकीय खर्च असतील तर हे सर्व खर्च किंवा एखाद्याचं कमिशन असेल तर हे कमिशन त्या कालावधीमध्येच दिलं जातं आणि म्हणून त्या कॉस्टला काय म्हणतो आपण पिरियड कॉस्ट. कारण त्या कॉस्ट या जसं की एखादी वस्तू विक्री करत असताना विक्रीच्या कालावधीमध्येच तुम्हाला कमिशन द्यावं लागेल तर कमिशन ही पिरियड कॉस्ट झाली. प्रशासकीय खर्च हा त्या वर्षाचा त्या वर्षामध्येच तुम्हाला करावा लागेल तर तो खर्च तुम्हाला काय म्हणावा लागेल या ठिकाणी पिरियड कॉस्ट असं म्हणावं लागेल. परंतु प्रोडक्टच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर प्रोडक्टच्या बाबतीमध्ये प्रोडक्ट कॉस्ट ही सुरुवातीला एक्सपेन्स नसून तो त्या ठिकाणी खर्च धरला जातो आणि तो खर्च हा इन्व्हेंटरी ज्याला आपण आपल्याकडे असणारं स्टॉक किंवा गुड्स असं म्हणतो म्हणजे माल जो आहे आपल्याकडे तर त्या कॉस्टला त्या ठिकाणी कॉस्ट कन्सिडर न करता त्याला गुड्स असं कन्सिडर केलं जातं. परंतु जेव्हा तो माल विकला जातो तेव्हा त्याला एक्सपेन्स असं कन्सिडर केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट ऑन द बेसिस ऑफ टाइम, नेचर ऑफ एलिमेंट, डिग्री ऑफ ट्रेसेबिलिटी टू द प्रोडक्ट आणि असोसिएशन विथ द प्रोडक्ट ह्या 4 प्रकारामध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर जे काही बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट आहे ते आपण पाहणार आहोत. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कृपया मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुमचे काही सजेशन असतील तर ते सजेशन तुम्ही मला द्या. थँक्यू.